संजय व्हेजिटेबल अँड किचनमध्ये आपलं स्वागत आहे। चला आज मी करते डिंगऱ्याची भाजी। डिंगऱ्या म्हणजे ह्या मुळ्याच्या शेंगा, ह्या थंडीमध्ये येतात, वर्षात एकदाच येतात, छान लागते याची भाजी। चला आपण बनवूया। आधी आपण त्याला असे याचे शेंडा आणि देठ काढून घ्यायचे आणि मग याला बारीक कापायचं। आधी आपण हे सगळे असे काढून घेऊ। हे बघा शेंगा झाल्या आता निवडून। आता आपण याला बारीक छान कापून घ्यायचं। हे बघा कापून झाल्या। आता आपण याला धुवून घ्यायचं। 2 पळी आपण तेल टाकून घ्यायचं। एक चम्मच मोहरी टाकायची। अर्धा चम्मच हळद टाकायची। मग हे शेंगा टाकायच्या। अर्धा चम्मच लाल तिखट, 1 चम्मच काळा मसाला, अर्धा चम्मच मीठ। आता याला छान 5 मिनिटं वाफेवर शिजू द्यायचं। चला बघू आपण आपली भाजी शिजली का। छान शिजली। आता आपण याच्यामध्ये 2 चम्मच दाण्याचं कूट टाकायचं, छान लागतं। थंडीतच येते ही भाजी, एकदा करायला पाहिजे। थोडी कोथिंबीर बी टाकू। दोन मिनिटं याच्यावर झाकण ठेवू, दाण्याचं कूट एकसारखं व्हायला। छान झालं बघा, मस्त। आता दाखवते ताटामध्ये। ही झाली बघा आपली डिंगरीची भाजी तयार। त्याच्याबरोबर छान बाजरीची भाकरी ठेवली। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये नक्की